नागपुरात उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन, मंदिरात रामरक्षेचं पठण, शिवसैनिकांची मोठी गर्दी। रामरक्षा बोलणं भाजपचं काम, नागपुरात रामरक्षा आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेला आंदोलनाचं टायमिंग साधता येत नाही, रामरक्षा आंदोलनावर मंत्री संजय शिरसाट यांची टीका, चुकीच्या सल्ल्यांमुळे आंदोलन फसत असल्याचंही विधान। दोन्ही राष्ट्रवादींना विलीनीकरणाची भाजपची अट, विलीनीकरणानंतरच एनडीएत समावेश होण्याची राष्ट्रवादी शरद पवार पक्षासमोर अट, सूत्रांची माहिती। भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा नाही, भाजपने विलीनीकरणाची अट टाकल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण। एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू नाहीत, ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रता प्रकरणी शिंदेंची भेट घेतली, भेटीच्या चर्चांवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे शहरात टनल बांधण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, तर रिंग रोडमुळे 30% वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचं वक्तव्य। डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेचा जामीन रद्द, शास्त्रीनगर बालिका रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणातला जामीन हायकोर्टाकडून रद्द। सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषणस्थळावरून उचलून रुग्णालयात नेलं, पोलीस कारवाईनंतर जंतर मंतरवर गोंधळाचं वातावरण, 20 जुलैचा मोर्चा निघणारच, सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा निर्धार। सरकार जंतर मंतरवरील आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरलंय, वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी, मग आधी चर्चा का केली नाही, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल। कोर्टाचे आदेश आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार कारवाई, जंतर मंतरवरील कारवाईवर दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण, कोर्टाचे असे कोणतेही आदेश नाहीत, वांगचुक यांच्या पत्नीचं पोलिसांना उत्तर।